नमस्कार. आजच्या गुगलच्या युगात माहिती भरपूर आहे, पण शांतता कुठे आहे? उत्तर सोपं आहे, ती संतांच्या विचारात आहे. आपण विज्ञानात प्रगती केली, पण संस्कारात कुठे मागे पडतोय का? हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संतांची वाणी म्हणजे आजच्या पिढीसाठी लाईफ गाईड आहे. हा व्हिडिओ आवडला तर तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. आजचा हा दिवस अतिशय मंगलमय आहे, कारण आज आपण एका अशा अभंगाचा विचार करणार आहोत, जो आपल्या मनाला थेट पंढरीच्या वाळवंटात घेऊन जातो. संत तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा. विचार करा, ज्याची संपूर्ण सृष्टी वाट पाहते, तो प्रत्यक्ष पांडुरंग जर आपल्या घरी पाहुणा म्हणून आला तर आनंदाला पारावार उरेल का? जेव्हा एखादा लाडका पाहुणा येतो तेव्हा आपण त्याची दृष्ट काढतो, त्याचं मनापासून स्वागत करतो. तुकोबा म्हणतात, माझा सावळा विठ्ठल आला आहे, आता त्याची लिंबलोण करा, त्याची दृष्ट काढा. हा विठ्ठल म्हणजे केवळ एक मूर्ती नाही, तर ती एक जीवनदायिनी सरिता आहे, जी आपल्या आयुष्यातील थकवा दूर करते. जेव्हा आपण पंढरीच्या वारीला जातो किंवा भक्तीत तल्लीन होतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या माहेरी आलो आहोत. तिथे गेल्यावर आपलं सगळं गोत्र, आपले सगळे आप्तस्वकीय भेटल्याचा आनंद होतो आणि माणसाचं जीवन धन्य होतं. तुकाराम महाराज खात्रीने सांगतात की माझा सखा हरी जेव्हा सोबतीला असतो, तेव्हा आयुष्यातील कितीही मोठं संकट असलं तरी तो पांडुरंग ते निवारल्याशिवाय राहत नाही. हा अभंग केवळ गाण्यासाठी नाही, तर तो जगण्यासाठी आहे. मानवी जीवनात या अभंगाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या युगात आपण शांती शोधत आहोत. हा अभंग आपल्याला सांगतो की ईश्वराला बाहेर शोधण्यापेक्षा त्याला आपल्या घराचा पाहुणा बनवा, म्हणजेच आपल्या मनात त्याला स्थान द्या. जेव्हा भक्ती आपल्या घरात आणि मनात प्रवेश करते, तेव्हा घरातलं वातावरण पवित्र होतं आणि नात्यांमधील ओलावा वाढतो. आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी हा अभंग एका दीपस्तंभासारखा काम करतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात खूप संकट आहेत, तर हा अभंग तुम्हाला धीर देतो. तो शिकवतो की आपण एकटे नाही आहोत, तो विठ्ठल आपला सखा आहे. ही सख्याची भावना मनात रुजली की भीती नष्ट होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता. माहेरी आल्यावर जो आनंद मिळतो, तसाच आनंद प्रत्येक कामात मांडण्याची वृत्ती या अभंगामुळे निर्माण होते. या अभंगातून आपल्याला सर्वात मोठी शिकवण मिळते, ती म्हणजे समर्पण आणि विश्वास. संकट आली की डगमगून न जाता पांडुरंगावर विश्वास ठेवा की तो संकट निवारील. तसेच आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांमध्ये तो विठ्ठल पहा, त्यांचं स्वागत करा, त्यांच्याबद्दल आदर ठेवा. जेव्हा तुम्ही ईश्वराला पाहुणा मानून त्याचं स्वागत करता, तेव्हा तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण उत्सवासारखा होतो. भक्तीचा हा मार्ग आपल्याला केवळ संकटातून वाचवत नाही, तर जगायचं कसं आणि आनंदी कसं राहायचं हे सुद्धा शिकवतो. म्हणूनच चला, आपणही आपल्या मनाची कवाडं उघडूया आणि त्या सावळ्या विठ्ठलाला आपल्या जीवनात पाहुणा म्हणून आमंत्रित करूया. आणि पाहूयात या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा, लिंबलोण करा सावळ्याला. भावार्थ विश्लेषण. तुकाराम महाराज अत्यंत आनंदाने सांगत आहेत की ज्याची आपण अहोरात्र वाट पाहत होतो, तो साक्षात विठ्ठल आज माझ्या घरी पाहुणा म्हणून आला आहे. देवाला पाहुणा म्हणण्यामागे महाराजांचा असा भाव आहे की देव आता केवळ मंदिरात राहिलेला नाही, तर तो माझ्या इतका जवळ आला आहे की तो माझ्या घरात वावरत आहे. या आनंदाच्या भरात महाराज म्हणतात की मेरे या सावऱ्या विठ्ठलाला कोणाची नजर लागायला नको. आपल्याकडे पद्धत आहे की प्रिय व्यक्तीला नजर लागू नये म्हणून आपण लिंबू मीठ उतरवून टाकतो. महाराज तेच सांगत आहेत की या त्रिभुवनाच्या मालकाला माझ्या घराचा उंबरठा ओलांडताना पाहून माझे डोळे तृप्त झाले आहेत, आता त्याची दृष्ट काढा. हा भक्तीचा इतका उत्कट प्रसंग आहे की जिथे देव आणि भक्त यांच्यातील अंतर पूर्णपणे मिटून गेले आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. या पहिल्या चरणातून संत तुकाराम आपल्याला अतिथी देवो भव हा संदेश देतात. पाहुणा घरी येणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचे आगमन नसून ते एका मांगल्याचे प्रतीक आहे. समाजात वावरताना आपण दुसऱ्याच्या आनंदाला नजर लागू नये म्हणून जपले पाहिजे. लिंब लोण करणे म्हणजे कोणाचे तरी दृष्ट काढणे किंवा त्याचे रक्षण करणे. याचा अर्थ असा की जेव्हा आपल्या समाजात एखादी चांगली व्यक्ती किंवा चांगले विचार येतात, तेव्हा त्यांचे स्वागत सकारात्मकतेने केले पाहिजे आणि समाजातील वाईट प्रवृत्तींपासून त्यांचे रक्षण केले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळात समजा एखाद्या गावात किंवा वस्तीत एखादा तरुण खूप शिकून परत येतो आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करू पाहतो, तेव्हा तो त्या समाजासाठी पाहुण्यासारखाच असतो. अशा वेळी लोक सहसा त्याचे पाय खेचतात किंवा त्याच्या कामात दोष काढतात. पण तुकाराम महाराजांचा हा संदेश सांगतो की अशा चांगल्या माणसाचे आपण मनापासून स्वागत केले पाहिजे. जसे आपण आपल्या लाडक्या पाहुण्याचं स्वागत करतो, तसेच समाज सुधारू पाहणाऱ्या व्यक्तीला बळ दिले पाहिजे, जेणेकरून त्याचे काम निर्विघ्नपणे पार पडेल. दुसरा चरण, दूरच्या भेटीला बहु आवडीचा. जीवन सरिता नारायण. भावार्थ विश्लेषण. या चरणात महाराज देवाबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करतात. विठ्ठल हा पंढरपुरात राहणारा म्हणजे भक्तासाठी तो तसा लांबचा आहे, पण अनेक युगांच्या प्रतीक्षेनंतर आणि अनेक जन्मांच्या ओढीनंतर जेव्हा ही भेट होते, तेव्हा त्या भेटीची ओढ किती तीव्र असते हे येथे जाणवते. नारायण हा कसा आहे, तर तो जीवन सरिता आहे. जशी एखादी नदी तहानलेल्या जीवाला जीवनदान देते किंवा जशी नदी सागराकडे धाव घेते, तसाच हा नारायण माझ्या आयुष्यातील चैतन्याचा प्रवाह आहे. तो प्रेमाचा असा सागर आहे की जो लांबून आला असला तरी मनाच्या सर्वात जवळ आहे. भक्ताला देवाची किती मनापासून आवड आहे आणि तो देवासाठी किती व्याकुळ झाला आहे, याचे सुंदर प्रतिबिंब या ओळीत उमटले आहे.
सामाजिक संदेश आणि नैतिक धडा या चरणात विठ्ठलाला जीवनसरिता म्हणजे जीवनाची नदी म्हटले आहे. नदी जशी प्रवाही असते आणि ती सर्वांची तहान भागवते, तसाच आपला स्वभाव असावा. दूरच्या भेटीला याचा अर्थ असा की एखादी ध्येयपूर्ती करण्यासाठी आपल्याला खूप काळ वाट पाहावी लागते. नैतिक धडा हा आहे की आयुष्यात संयम ठेवावा लागतो. जसे नदी सागराला मिळण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करते, तसेच माणसाने आपल्या कर्तव्यात सातत्य ठेवले पाहिजे. समाजात आपण केवळ स्वतःचा विचार न करता नदीप्रमाणे परोपकारी वृत्ती ठेवली पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण एखाद्या ज्येष्ठ समाजसेवकाचे उदाहरण घ्या, ज्याने आयुष्यभर वंचितांच्या शिक्षणासाठी काम केले आहे. त्यांचे फळ मिळायला कित्येक वर्षे लागतात. अशा व्यक्तीची भेट जेव्हा समाजातील लोकांशी होते, तेव्हा त्यांच्या विचारांची नदी अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवते. जसे दुष्काळी भागात पाण्याचे टँकर येण्यापेक्षा तिथे बारमाही वाहणारी नदी असणे महत्त्वाचे असते, तसेच समाजात तात्पुरती मदत करण्यापेक्षा कायमस्वरूपी चांगले विचार रुजवणारी माणसेही नारायणासारखीच पूजनीय असतात. तिसरा चरण, सर्व माझे गोत्र मिळाले पंढरी, मी माझ्या माहेरी धन्य झालो. भावार्थ विश्लेषण. येथे तुकाराम महाराज पंढरीच्या प्रेमाचे वर्णन करताना एक विलक्षण संकल्पना मांडतात. ते म्हणतात की पंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर ते माझे माहेर आहे. ज्याप्रमाणे एखादी सासूरवाशीण मुलगी माहेरी गेल्यावर सर्व दुःख विसरून आनंदात न्हाऊन निघते, तशीच अवस्था महाराजांची झाली आहे. पंढरपुरात आल्यावर त्यांना असे वाटते की त्यांचे संपूर्ण गोत्र म्हणजेच त्यांचे पूर्वज, संत आणि सर्व आप्तेष्ट येथेच एकवटले आहेत. जेव्हा विठ्ठल त्यांच्या घरी येतो, तेव्हा त्यांना आपले घरच पंढरपूर झाल्यासारखे वाटते. आपण आपल्या हक्काच्या माणसांमध्ये आणि स्वतःच्या घरी आल्यावर जो सुरक्षितपणा आणि समाधान अनुभवतो, तेच समाधान महाराजांना विठ्ठलाच्या भेटीत मिळाले आहे. यामुळेच ते स्वतःला धन्य मानत आहेत. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा हा चरण खऱ्या अर्थाने सामाजिक समतेचा आणि बंधुत्वाचा जाहीरनामा आहे. सर्व माझे गोत्र याचा अर्थ असा की जात, पात, धर्म आणि पंथ या पलीकडे जाऊन सर्व माणसे माझीच आहेत. जेव्हा पंढरीत सर्व लोक एकत्र येतात, तेव्हा तिथे कोणी उच्च नसतो आणि कोणी नीच नसतो. माहेर हे प्रेमाचे प्रतीक आहे. संतांना समाजाला हे शिकवायचे होते की जोपर्यंत आपण संपूर्ण समाजाला आपले कुटुंब मानत नाही, तोपर्यंत आपल्याला आत्मिक समाधान मिळणार नाही. माणुसकी हाच आपला खरा धर्म असला पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण, जेव्हा आपल्या देशावर एखादे नैसर्गिक संकट येते, जसे की महापूर किंवा भूकंप, तेव्हा लोक जात धर्म विसरून एकमेकांना मदत करतात. त्या क्षणी कोणाचे गोत्र विचारले जात नाही. जो अन्नाचे पाकिट देतो आणि जो घेतो, त्यांच्यात फक्त माणुसकीचे नाते उरते. तो क्षण म्हणजे खऱ्या अर्थाने पंढरी असते. जर आपण संकटाच्या काळाप्रमाणेच सामान्य काळातही एकमेकांना आपले मानले, तर समाजातील अर्धी भांडणे संपून जातील आणि प्रत्येकाला हे जग स्वतःच्या माहेरासारखे सुरक्षित वाटेल. चौथा चरण, तुका म्हणे माझा आला सखा हरी, संकट निवारी पांडुरंग. भावार्थ विश्लेषण. अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज अतिशय विश्वासाने सांगतात की हा विठ्ठल केवळ देव नाही, तर तो माझा सखा आहे, माझा जिवलग मित्र आहे. सखा तोच असतो जो संकटाच्या काळात धावून येतो आणि आपल्याला धीर देतो. महाराज म्हणतात की जेव्हा माझा सखा हरी माझ्या पाठीशी उभा राहतो, तेव्हा जगातील कोणतेही संकट मला स्पर्श करू शकत नाही. पांडुरंग हा सर्व संकटांचे निवारण करणारा आहे. आयुष्यातील दुःख, पीडा आणि चिंता दूर करण्याची ताकद फक्त त्या विठ्ठलाच्या चरणांशी आहे. जेव्हा देव भक्ताचा मित्र बनून त्याच्या आयुष्यात येतो, तेव्हा भक्ताचे जीवन निर्भय होते. हाच निर्भयतेचा आणि गाढ विश्वासाचा संदेश महाराज या शेवटच्या चरणातून आपल्याला देत आहेत. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज विठ्ठलाला सखा म्हणतात. देव हा घाबरून पाय धरण्यासाठी नसून तो संकटात साथ देणारा मित्र असावा. याचा नैतिक धडा हा आहे की जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो आणि दुसऱ्याच्या मदतीला धावून जातो, त्याला घाबरण्याचे कारण नाही. संकट निवारणे म्हणजे केवळ चमत्कार करणे नव्हे, तर संकटाशी लढण्यासाठी मानसिक बळ देणे होय. समाजात आपण एकमेकांचे हरी म्हणजे एकमेकांचे संकट निवारणारे मित्र बनले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला फी भरण्यासाठी पैशांची अडचण आहे आणि अशावेळी त्याचा एखादा मित्र किंवा एखादी अनोळखी व्यक्ती त्याची मदत करते, तेव्हा ती मदत करणारी व्यक्ती त्या विद्यार्थ्यासाठी हरी किंवा पांडुरंगच असते. संकट निवारण्यासाठी आकाशातून कोणाला येण्याची गरज नसते, तर आपल्यातीलच माणुसकी जेव्हा जागृत होते, तेव्हा प्रत्येक संकटावर मात करता येते. कोणत्याही संकटात डगमगून न जाता संयम राखणे आणि इतरांच्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी भक्ती आणि हाच खरा सामाजिक धर्म आहे. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. प्रिय तरुण मित्रमैत्रिणींनो, आज आपण माइंडफुलनेस आणि मेंटल हेल्थ बद्दल बोलतो. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग म्हणजे मेंटल पीस मिळवण्याचं मॅन्युअल आहे. आपल्या मनात येणारे चांगले विचार, क्रिएटिव्हिटी आणि आनंद म्हणजेच विठ्ठल. जेव्हा तुम्ही एखाद्या कामात पूर्णपणे हरवून जाता, फ्लो स्टेट, तेव्हा तो विठ्ठल तुमच्या घरात आलेला असतो. त्याला जपायला शिका. आपण इंटरनेटने जगाशी जोडलेले आहोत, पण स्वतःपासून लांब आहोत. नारायण ही ती ऊर्जा आहे जी तुम्हाला रिचार्ज करते. दिवसातून 10 मिनिटे ऑफलाईन जाऊन स्वतःच्या आत डोकावणे हीच खरी भेट. गोत्र म्हणजे तुमची कम्युनिटी. केवळ स्वतःचा विचार न करता इतरांना मदत करणे, कोणाबद्दलही हेट न पसरवता सर्वांना आपले मानणे, हीच तुमची पंढरी आहे. डिप्रेशन किंवा अँझायटीच्या काळात आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत, पण हा अभंग सांगतो की तुमच्या आत एक सखा आहे जो तुम्हाला कधीच जज करत नाही. तो तुमचा बॅकअप आहे. विठ्ठल म्हणजे केवळ मंदिरातली मूर्ती नाही, तर तो तुमचा बेस्ट व्हर्जन आहे.
जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, प्रामाणिक राहता आणि इतरांना मदत करता, तेव्हा तुम्ही पंढरीच्या वारीतच असता. तुकोबारायांचा हा विचार म्हणजे जुन्या काळातलं सेल्फ लव्ह आणि रेझिलियन्सचं सूत्र आहे. हा विचार केवळ कानात साठवू नका, तर तो कृतीत आणा. कारण विठ्ठल ही पाहण्याची गोष्ट नसून अनुभवण्याची गोष्ट आहे. तुमच्यासाठी आजची कृती. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला शिकवतो की देव फक्त देवळात नाही, तर तो आपल्या घरात प्रेमाच्या आणि नात्यांच्या रूपाने येऊ शकतो. गरज आहे ती फक्त त्याला ओळखण्याची आणि त्याचं स्वागत करण्याची. आज आपण एक छोटा संकल्प करूया. आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यामध्ये किंवा आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये पांडुरंगाचा अंश शोधण्याचा प्रयत्न करा. आज कोणाशीही बोलताना तो समोरचा माणूस नसून साक्षात सखा हरी आहे या भावनेने आदराने बोला. बघा, तुम्हाला तुमच्याच घरात माहेरासारखे समाधान मिळेल. धन्यवाद. अशा प्रकारे तुकाराम महाराजांचा हा अभंग केवळ अध्यात्म सांगत नाही, तर समाजात प्रेमाने कसे राहावे, एकमेकांना आपले कसे मानावे आणि संकटाच्या वेळी ढाल बनून कसे उभे राहावे याचा वस्तुपाठ घालून देतो. संत कबीर म्हणतात तसं, पोथी पढी पढी जगमुआ, पंडित भया नकोय. खऱ्या ज्ञानाची ही वारी अशीच सुरू राहील. भावार्थ संतवाणी हे तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे. हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.